2000 पूर्वीचे किंवा जे लोक आहेत त्या सगळ्यांना धारावीमध्येच 350 चौरस फुटाचं घर आपण देणार आहोत। जे 2000 ते 2011 वाले आहेत त्यांना 2.5 लाख रुपये भरावे लागतील, पण त्यांना धारावीमध्येच घर आपण देतो आहोत। सगळे एलिजिबल 100% एलिजिबल लोक धारावीतले हे धारावीमध्येच त्यांना घर दिलं जाईल। आणि हा पहिला प्रकल्प आहे, कारण इनएलिजिबल लोक पुष्कळ आहेत आणि आपण एकात्मिक प्रकल्प करायचा ठरवला आणि तिथले हे इनएलिजिबल काढून कुठेतरी टाकले तर ते दुसरीकडे झोपडीच तयार करणार आहेत, ते काही कुठे जाणार नाही। त्यामुळे आपण इकडनं त्यांना या नरकातनं काढून दुसऱ्या नरकात टाकणार, किंवा या नरक म्हणणं चांगलं नाही पण या वाईट अवस्थेतनं दुसऱ्या वाईट अवस्थेत टाकणार। म्हणून पहिल्यांदा याच्यात आपण निर्णय घेतला की जो एलिजिबल नाही त्यालाही आपण घर देतो आहोत आणि त्यातले जे धारावीत मावतील ते बाकीच्यांना धारावीच्या बाहेर देतो, पण जवळपास देतो। त्यांच्या जागा देखील आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची घरं आपण त्या ठिकाणी देतो। ज्यांचे गाळे आहेत त्यांना गाळे देतो, सगळ्या गोष्टी। म्हणजे हा प्रकल्प असा आहे की ज्याच्यामध्ये ज्या ज्या अडचणी येऊ शकतात त्या सगळ्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत। आणि आम्ही असं ठरवलं, पहिल्यांदा आमचं ठरलं होतं की आता प्रकल्प सुरू झालाय, रेल्वेची जागाही मिळाली, त्याचंही काम चालू झालंय, या प्रकल्पाचं एक भूमिपूजन करावं। पण नंतर हा निर्णय मी केला आणि आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं की भूमिपूजन नाही, पुढच्या 1.5 वर्षामध्ये रिहॅबचे 10,000 घरं पूर्ण करायचे आणि त्या घरांचा चाव्या देण्याचा कार्यक्रम, या स्लमच्या लोकांच्या रिहॅबच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम 10,000 लोकांचा हा माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा, अशा पद्धतीचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे। यासोबत मुंबईमध्ये झोपडपट्टीचा जर विकास आपल्याला करायचा असेल तर क्लस्टर पद्धतीने आपल्याला जावं लागेल। आपल्या लक्षात आलं, आपण सगळे पद्धती करून पाहिल्या, मागच्या काळात 3K आली पण 3K आपली यशस्वी होऊ शकली नाही, कारण त्याच्यात खूप फॉल्ट्स होते। पण क्लस्टर हेच उपाय आहे, कारण जर मुंबईमध्ये तुम्हाला डेव्हलपमेंटही करायची आहे, ओपन स्पेसेसही द्यायचे आहेत, मुंबई लिव्हेबलही ठेवायची आहे, कॉन्क्रीटचं जंगलही होऊ द्यायचं नाही आहे, तर आपल्याला हे सगळं क्लस्टर पद्धतीनंच करता येईल। आणि म्हणून शासनाने हा निर्णय केला आणि मुंबईमध्ये जवळपास 19 क्लस्टर आपण तयार केलेले आहेत। या 19 क्लस्टरमध्ये बहुतांश मुंबई जी आहे ही स्लम फ्री आपल्याला करता येते। याच्यामध्ये पहिल्या क्लस्टरचं आपलं आता वर्क ऑर्डर स्टेजला आपण आलो, जुहू गल्लीमध्ये। आता जे क्लस्टर आपले टेंडरच्या स्टेजवर आहेत त्याच्यामध्ये आझमी साहेब, मानखुर्द शिवाजीनगर, बेरामबाग बांद्रा ईस्ट, मजासवाडी गोरेगाव आणि एंटॉप हिल, आणि याच्या व्यतिरिक्त इतर क्लस्टरचं जे काही आहे ते काम या ठिकाणी चाललेलं आहे। म्हणजे मोठ्या प्रमाणात समूह पुनर्विकासातून हे जे सगळे आमचे झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत त्यांनाही रिहॅब त्या ठिकाणी द्यायचा आणि कॉन्क्रीटचं जंगल न होऊ देता काही स्पेसेस या त्या ठिकाणी निर्माण करायच्या, अशा पद्धतीनं हे काम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे।